नमस्कार, मुंबई की दृष्टि समाचार में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के ताज़ा समाचार। अब समाचार विस्तार से। फर्जी डॉक्यूमेंट के जरिए आरोपियों को जमानत दिलाने वाले गैंग का भंडाफोड़, 5 आरोपी गिरफ्तार। क्राइम ब्रांच यूनिट 6 ने एक ऐसे गैंग का भंडाफोड़ किया है जो पोलिका द्वारा गिरफ्तार आरोपियों को कोर्ट में फर्जी जमींदार बनाकर बेल दिलाया करते थे। ये आरोपी फर्जी डॉक्यूमेंट के माध्यम से पैसे लेकर एक ही व्यक्ति को कई फर्जी दस्तावेज के माध्यम से जामीनदार बनाकर खड़ा किया करते थे। ये आरोपी एक ही व्यक्ति का फर्जी आधार कार्ड, पैन कार्ड, राशन कार्ड, 16 अलग अलग कंपनियों के आईडी, बीएमसी स्लिप, बैंक स्टेटमेंट, स्टाम्प बनाकर जमींदार बनाया करते थे, जिसकी जानकारी क्राइम ब्रांच यूनिट 6 को मिलने के बाद गुप्त सूचना के आधार पर महात्मा फुले नगर, मानखुर्द, मुंबई से 2 आरोपियों गिरफ्तार किया गया, जिनके नाम अमित नारायण गिजे, बंडू वामन कौर है। आरोपियों की निशानदेही पर अहमद कासिम शेख को मुंबई, संजीव सोहनलाल गुप्ता को भिवंडी थाने और उमेश अर्जुन कावले को कल्याण थाने से गिरफ्तार किया गया। इन 5 आरोपियों के पास से फर्जी आधार कार्ड, राशन कार्ड, अलग अलग कंपनियों के आईडी कार्ड, महानगर पालिका के पावती, एक लैपटॉप, मल्टीपल प्रिंटर, मिनी लैमिनेटर, बैंक स्टेटमेंट, सोल्वेंसी और कई तरह के सर्टिफिकेट बरामद किए गए। बाइट विशाल ठाकुर, पुलिस उपायुक्त, क्राइम ब्रांच। निकालता था वो इन्फॉर्मेशन वो बंडू कोर्टे नाम के दूसरे आरोपी को देता था। बंडू कोर्टे वो जो लायक जामीनदार के हिसाब से उनके सभी डॉक्यूमेंट को तैयार करता था, यानी उनका आधार कार्ड है, पैन कार्ड है, उसका सैलरी स्लिप, उसका जो कितना उसकी प्रॉपर्टी है, उसने कैसी घर पट्टी वगैरह भरा हुआ है, वैसे कॉरपोरेशन के भी उन्होंने फर्जी दस्तावेज उन्होंने बनाए हुए हैं। ये बनाने के बाद में जो अमित गिजे वो उसको सेटअप करता था, यानी कटिंग करना, फिर उसको पूरा सेट करके उसको देना है अहमद कासिम शेख को। अहमद कासिम शेख के पूरे डॉक्यूमेंट लेके उमेश कावले को देता था। फिर उमेश कावले वो जो आदमी खड़ा करता था डुप्लीकेट, यानी बोगस, वो भी जिसका ये बंदा और इसके डॉक्यूमेंट्स है, ऐसे खड़ा करके देन आगे की प्रोसीजर वो कंप्लीट कर लेता था। तुम्ही सांगा ना, विचारा तुम्ही। आम्हाला प्रेस नोटच दिली नाही, कल्पनाच नाही आम्हाला। अच्छा ठीक आहे देतो, सांगू का? युनिट 6 क्राइम ब्रांच मुंबई यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे जे मुंबई आणि मुंबईच्या आसपासचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणचे अटक आरोपी यांना न्यायालयामध्ये जामीन मिळवून देण्यासाठी बनावट बोगस जामीनदार हे बोगस कागदपत्रांच्या आधारे उपलब्ध करून देऊन त्या आधारे त्या आरोपींना जामीन करून देण्याबाबतचं टोळी कार्यरत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने युनिट 6 चे प्रभारी अधिकारी साळुंके आणि त्यांच्या टीमने एका सदर याची गोपनीय माहितीची पडताळणी करण्यासाठी सापळा रचला। त्याच्याबाबतची अधिकची माहिती घेतली असता त्यामध्ये जी टोळी संघटितपणे काम करत होती त्या टोळीविषयी माहिती मिळाल्यानंतर सदर टोळीतील ज्या घरातून ते ऑपरेट करत आहेत त्या घरी त्यांनी धाड टाकली। त्या धाड टाकल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी जे जामीनदारासाठी आवश्यक असलेले कागदपत्र असतात त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, कंपन्यांची पेमेंट स्लिप, कंपन्यांचा आय कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड, तसंच त्या ठिकाणचं त्यांचं सॅलरी स्लिप इत्यादी आणि तसेच बँक स्टेटमेंट इत्यादी डुप्लिकेट बनवले जात आहेत याची त्यांनी त्या ठिकाणी शहानिशा केली। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला दस्तऐवज मिळून आले आहेत की ज्याच्यावरून हे निष्पन्न होतं आहे की एकाच व्यक्तीच्या नावावरती वेगवेगळ्या नावाने आधार कार्ड, पॅन कार्ड बनवले गेलेले आहेत, वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने आय कार्ड देखील बनवले गेलेले आहेत, रेशन कार्ड बनवले गेलेले आहेत, ते आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत। आणि ह्या संपूर्ण कारवाईमध्ये एकूण 5 आरोपींना आम्ही आतापर्यंत अटक केलेली आहे। हे 5 मुख्य आरोपी आहेत। त्यापैकी जे आरोपी संजीव गुप्ता उर्फ सनी हा, तुम्ही सांगा ना, विचारा तुम्ही। आम्हाला प्रेस नोटच दिली नाही, कल्पनाच नाही आम्हाला। अच्छा ठीक आहे देतो, सांगू का? युनिट 6 क्राइम ब्रांच मुंबई यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे जे मुंबई आणि मुंबईच्या आसपासचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणचे अटक आरोपी यांना न्यायालयामध्ये जामीन मिळवून देण्यासाठी बनावट बोगस जामीनदार हे बोगस कागदपत्रांच्या आधारे
उपलब्ध करून देऊन त्या आधारे त्या आरोपींना जामीन करून देण्याबाबतचं टोळी कार्यरत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने युनिट 6 चे प्रभारी अधिकारी साळुंखे आणि त्यांच्या टीमने एका सदर याची गोपनीय माहितीची पडताळणी करण्यासाठी सापळा रचला. त्याच्याबाबतची अधिकची माहिती घेतली असता त्यामध्ये जी टोळी संघटितपणे काम करत होती त्या टोळीविषयी माहिती मिळाल्यानंतर सदर टोळीतील ज्या घरातून ते ऑपरेट करत आहेत त्या घरी त्यांनी धाड टाकली. त्या धाड टाकल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी जे जामीनदारासाठी आवश्यक असलेले कागदपत्र असतात त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, कंपन्यांची पेमेंट स्लिप, कंपन्यांचा आय कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड, तसंच त्या ठिकाणचं त्यांचं सॅलरी स्लिप इत्यादी आणि तसेच बँक स्टेटमेंट इत्यादी डुप्लिकेट बनवले जात आहेत याची त्यांनी त्या ठिकाणी शहानिशा केली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला दस्तऐवज मिळून आले आहेत की ज्याच्यावरून हे निष्पन्न होतं आहे की एकाच व्यक्तीच्या नावावरती वेगवेगळ्या नावाने आधार कार्ड, पॅन कार्ड बनवले गेलेले आहेत, वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने आय कार्ड देखील बनवले गेलेले आहेत, रेशन कार्ड बनवले गेलेले आहेत. ते आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत आणि ह्या संपूर्ण कारवाईमध्ये एकूण 5 आरोपींना आम्ही आतापर्यंत अटक केलेली आहे. हे 5 मुख्य आरोपी आहेत. त्यापैकी जे आरोपी संजीव गुप्ता उर्फ सनी समाचार कैसा लगता है हमें कमेंट करके बताएं। धन्यवाद। आपका दिन शुभ हो।